संध्याकाळचे 7:30 होत आहेत. ऐकूया शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादरकर्ते सूरज गोडे यांच्यासह मी किशोर कुकडे आपलं सहस्नेह स्वागत करतो. नमस्कार शेतकरी बंधूंनो. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात सोयाबीन, तूर आणि सीताफळ याविषयी बळवंत किसन आमले, मुक्काम पोस्ट कापसी रोड, तालुका जिल्हा अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत. आणि त्यासोबत आपले दैनंदिन कार्यक्रम आहेतच, तेव्हा ऐकत रहा किसान वाणी. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात सुरुवातीलाच ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज. उद्याचं कमाल तापमान 31.9 अंश सेल्सिअस, किमान तापमान 14.1 अंश सेल्सिअस राहू शकते. सकाळची सापेक्ष आर्द्रता 35% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ही 15% राहू शकते. हवेचा ताशेवेग हा 7 किलोमीटर राहू शकतो. आकाश स्वच्छ राहील. आताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज जाणून घेतलात. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया कृषीवाणी. वाचक स्वर आहे सचिन म्हैसने यांचा. कृषीवाणीमध्ये हरभऱ्यावरील घाटी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयीची माहिती आणि ही प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, उन्हाळ्यात जमिनीची नांगरणी केल्यामुळे किडींचे कोष पक्षी वेचून खातात, तसेच उन्हामुळे मरतात. गहू, मसूर, मोहरी अथवा जवस आंतरपीक घेतल्यास घाटी अळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. पिकावर घाटी अळीच्या नियंत्रणासाठी तिचे नैसर्गिक शत्रू कीटक म्हणजे शेतकऱ्यांचे मित्र कार्यरत असतात आणि ते आपल्या उपजीविकेतून घाटी अळीचे अप्रत्यक्षपणे नियंत्रण करीत असतात. त्यामुळे अनावश्यक रासायनिक कीटकनाशकांचा वापर केल्यास हे नैसर्गिक शत्रू कीटक नाहक मारले जातात आणि त्यामुळे नैसर्गिक शत्रू कीटकांची संख्या कमी होऊन घाटी अळीची नैसर्गिकरित्या नियंत्रण होत नाही. त्यामुळे घाटी अळीचा प्रादुर्भाव वाढून उद्रेक होण्याची शक्यता असते. नैसर्गिक शत्रू कीटक जसे क्रायसोपा, लेडीबर्ड बीटल, रेड्यूव्हिट ढेकून तसेच घाटी अळीचे परभक्षक उदाहरणार्थ बगळे, मैना, रागो, निळकंठ, काळी चिमणी इत्यादी पिकांमध्ये फिरून घाटे अळ्या वेचून त्यांचे पिकावरील नियंत्रण करतात. परंतु कीटकनाशकांची फवारणी केल्यास ते कीटकनाशकांच्या वासामुळे शेतामध्ये येत नाहीत. आताच आपण कृषीवाणीमध्ये हरभऱ्यावरील घाटी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयीची ही माहिती जाणून घेतलीत. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से.
कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी। हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी। अरे अब पहली वाली बात कहाँ, पर अब तो सभी डाले हैं। सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं। खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं। सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं। हाँ। ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा। माटी से प्रेम की परंपरा है, परंपरागत खेती। कार्यक्रमात यानंतर ऐकूया सोयाबीन, तूर आणि सीताफळ याविषयी बळवंत किसन आमले, मुक्काम पोस्ट कापसी रोड, तालुका अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत। शेतकरी बंधूंनो, आज कापसी रोड, तालुका अकोला, जिल्हा अकोला येथील शेतकरी बळवंत किसन आमले यांचे आपण अनुभव जाणून घेणार आहोत। त्यांचे अनुभव जे आहेत ते सोयाबीन, तूर आणि सीताफळ या पिकांसंदर्भात आहेत। त्यांनी खूप चांगली एक सोयाबीन आणि तुरीचं जे शेत आहे त्याच्या बांधावर त्यांनी सीताफळाची वृक्ष लागवड केली आहे आणि त्याचे फळं यायला त्यांना सुरुवात झालेली आहे। आणि त्यांनी जे वेगळ्या पद्धतीनं आता सीताफळ आणि सोयाबीन आणि तुरीचं पीक घ्यायला सुरुवात केली, त्याचे पण अनुभव ऐकण्यासारखे आहेत। रिटायर्ड LIC मध्ये काम करत होते, ते तिथून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी शेती करायला सुरुवात केली। तर आपण बळवंत भाऊंचं स्वागत करूया। नमस्कार भाऊ। नमस्कार भाऊ। भाऊ, तुमच्याजवळ किती शेती आहे आणि या शेतीमध्ये केव्हा तुम्ही सुरुवात केली? माझ्याकडे 4 एकर शेती आहे आणि याला मी आता येत्या 5 वर्षापासून सुरुवात केली आहे लक्ष द्यायला। बरं, आता याच्या अगोदर काय व्यवसाय करत होते तुम्ही? याआधी मी LIC एजंट होतो आणि त्यामध्ये चांगला LICचा व्यवसाय चांगल्या प्रकारे केला की जेणेकरून प्रत्येक ठिकाणी माझा सत्कार झाला। मी CM क्लब मेंबरशिपसुद्धा घेतलेली आहे सध्या माझ्याकडे। आता मला एक सांगा की हे जी शेती तुम्ही करताय गेल्या 4 वर्षापासून, तर ती अगोदरची शेती तुम्ही कशा पद्धतीनं करत होती? अगोदरची शेती फक्त कसं आहे, लक्ष द्यायचं, काहीतरी पेरायचं आणि हे करायचं, आणि माझा व्यवसाय असल्यामुळे माझ्या शेतीकडे जास्त लक्ष राहायचं नाही। प्रत्यक्ष मी स्वतः आता लक्ष देतो, करून घेतो आणि स्वतःसुद्धा त्यात हे काम करून पाहणे। मला सांगा की तुमच्या शेतात तुम्ही सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बांधावरची वृक्ष लागवड तुम्ही केलेली आहे, तर या बांधावरच्या वृक्ष लागवडचं तुमच्याकडे कसं आलं ते, की तुम्हाला कसं काय समजलं की आपण हे बांधावर सीताफळ लावायचं? आपल्या गावात तर सीताफळ वगैरे काही लावलेले नव्हते अगोदर? नाही, याआधी काही सीताफळ नव्हते, पण तो बांधावरचे सीताफळ लावले, त्यामुळे आमच्या ग्रामपंचायतमध्ये सर्व प्रकारचे जे योजना असतात त्या आधी आमचे सरपंच सर्वांना ते संबोधित करतात आणि सांगतात, इवन दौंडी देऊन सांगतात की जे जे कास्तकार ज्यांना काही इच्छा असेल त्यांनी बांधावर सीताफळ तुम्ही लावू शकता, ज्यांना घ्यायचे असेल त्यांनी इथे हजर राहावं ग्रामपंचायतला। बांधावर वृक्ष लागवड करताना किती शेतकऱ्यांनी तुमच्यासोबत लागवड केली? म्हणजे त्यावेळेस तुम्ही जसं सांगता की हा कार्यक्रम आमच्या गावात सामूहिक स्तरावर करण्यात आला। हो, ह्या ठिकाणी सामूहिक स्तरावर झाला। 25 ते 30 शेतकऱ्यांनी सीताफळ लागवड केलेली आहे। एकाच वेळी केली होती, तर मग काय रोप तुम्हाला या ठिकाणी भेटलं आहे? एकाच वेळेस केल्यामुळे आम्हाला ते जे 250-300 रुपये झाड होते आम्हाला 150 रुपयात मिळालं आहे पोस्टमधने। बरं, मग आता त्यावर्षी तुम्ही किती रोपं तुमच्या बांधावर लावले होते? मी 200 झाड लावले ते माझ्या बांधावर, त्यापैकी माझे 100 झाड गेलेले आहे आणि 100 झाडच राहिलेले आहे फक्त। आता किती वर्ष झाले त्या लागवडीला? त्या लागवडीला जवळपास 4 वर्ष झालेले आहे। आता हे बांधावर जे सीताफळ तुम्ही 4 वर्षापूर्वी लावले होते त्याला फळं यायला सुरुवात झाली का? फळं यायला चांगली सुरुवात झालेली आहे आत्ता मागच्या वर्षीपासून। मागच्या वर्षी फळं थोडे कमी लागले, यावर्षी खूप लागलेले आहे। आता या 4 वर्षात तुम्ही त्यांना जगवण्यासाठी काय काय काळजी घेतली? त्यांना जगवण्यासाठी आम्हाला त्यामध्ये ड्रिप्स टाकावं लागली की जेणेकरून उन्हाळ्यात झाड मरणार नाही। ज्यावेळेस आमचे झाड मरायला लागले त्यावेळेस आम्ही विचार केला, आधी ड्रिप टाकली नव्हती आणि ड्रिप टाकल्यामुळे आमचे ते 100 झाड चांगल्या प्रकारे जगले। आता मग यावर्षी तुम्हाला बऱ्यापैकी त्या फळांचं उत्पादन यायला सुरुवात झाली, तर मग त्याची तुम्ही विक्री मार्केटला केली का? त्याची साईज वगैरे काय झाली? मार्केटला विक्री करायच्या आधी आम्हाला विचार करावा लागेल, कारण एकाच वेळेस सर्व फळ येत नाहीत। फळाची साईज खूप चांगली आहे, 1.5 ते अर्धा किलो जवळपास फळाची साईज आहे। मग तुम्ही याची विक्री केली नाही यावर्षी? यावर्षी आम्ही विक्री केली नाही, पण पुढच्या वर्षी निश्चित करू। बरं, आता मला सांगा की हे 100 झाडं तुम्ही लावले होते, तर तुमच्या 4 एकराच्या बांधावर तर भरपूर झाडं बसले होते। आमच्या 4 एकराच्या बांधावर जवळपास 400 झाडं बसतात, फक्त मी 2च साईड लावली होती। मग आता यावर्षी तुमचं काय प्लॅनिंग आहे? यावर्षी माझं हे प्लॅनिंग आहे की 4ही साईडला सीताफळ लावायचे आणि मधातसुद्धा 1 एकराचा सीताफळाचा प्लॅन्ट आणि बाकीचा एक आंब्याचा प्लॅन्ट असे घ्यायचे। तुमची जमीन कशी आहे? माझी जमीन काडीची असून प्लेन आहे। आता तुम्ही जसं आंबा लावायचं म्हटलं, सीताफळ लावायचं म्हटलं, आता सीताफळ काय तुम्ही बांधावर लावलं म्हणून त्या पाण्याचा निचरा झाला,
कारण फळपीक म्हटलं की त्याला निचऱ्याची आवश्यकता असते. तर मग तुम्ही जर खालीच याच्यावर सपाट याच्यावर आंबा किंवा हे लावलं तर त्याच्या झाडाची ग्रोथ होईल का? तुम्ही माती परीक्षण वगैरे केलं का? माती परीक्षण केलेलं आहे मी त्यानुसारच आम्ही त्याचं रिकमेंडेशन आहे का माती परीक्षण? माती परीक्षणचं रिकमेंडेशन आहे माझ्याकडे. बरं मला सांगा की मग आता हे बांधावर वृक्ष लागवड केली त्याचं अनुदान मग तुम्हाला भेटलं काय? त्याचं अनुदान मला मिळालं आहे. कोणत्या याच्यातून भेटलं तुम्हाला ते? कृषी विभागाची ती योजना होती त्यामध्ये मला ते अनुदान मिळालं आहे. बांधावरील वृक्ष लागवड बांधावरती वृक्ष लागवण योजना. मग तुमच्या सोबतच्या सगळ्या शेतकऱ्यांना या शासकीय योजनेचा लाभ झाला? या माझ्यासोबतच्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झालेला आहे. आणि सगळ्यांचे किती टक्के झाडं आज आहेत? सगळ्यांचे काही लोकांचे 50% राहिले, काही लोकांचे 25% राहिले, काही लोकांचे 60% अशा प्रकारे झाडं राहिलेले आहे. बळवंत भाऊ, हे झालं बांधावरचं पीक. आणि तुमच्या मुख्य शेतात जे तुम्ही लागवड केली तर यावर्षी तुम्ही काय त्याच्यात बदल केला? म्हणजे सोयाबीन आणि तूर हे तुमच्या गावासाठी काही नवीन पीक नाही, परंतु तुम्ही त्याच्यात काय नाविन्य आणलं? यावर्षी मी हे विचार केला की दरवर्षी आपण नेहमीप्रमाणे पेरतो आणि काहीतरी आपण विचार करायचा. फक्त मी ऐकत होतो की बेडवर तूर चांगली येते, यूट्यूबवरून पाहिली, एकरी 20 क्विंटल तूर होते म्हणून आपणही पेरून पाहावं म्हटलं. तर यावर्षी मी खरोखरच पाहिली तर तूर खरोखरच खूप छान झाली. आता बऱ्याच लोकांनी काय केलं की बेडवर तूर लावली आणि बऱ्याच लोकांनी काय केलं, नवीन एक प्रयोग म्हणून त्याची छाटणी करायची सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही सुद्धा या प्रकारे काही छाटणी वगैरे केली का? यावर्षी मी छाटणी केली, पण माझी छाटणी थोडी लेट झाली. ती छाटणी मी 30 दिवसांनी करायची ते 45 दिवसांनी केली. आता बेडवर केल्याचे फायदे आहेत की बेडवर आपल्या कोणतंही पीक चांगलं वाढते, कारण पाण्याचा निचरा होऊन जाते. परंतु त्याच्यामुळे एक दुष्परिणाम होण्याची शक्यता असते की 2 बेडमध्ये पाणी साचून मधातलं जे पीक आहे, म्हणजे तुम्ही जे सोयाबीन लावलं त्याला पण धोका होऊ शकते. मग तुमच्या बाबतीत असं काही झालं काय? नाही, माझ्या बाबतीत असं काही झालं नाही, कारण आधीच आम्ही त्या गोष्टीचे विचारसरणी करून ते बेड त्या हिशोबाने पाडलेले आहेत, जेणेकरून त्या पाण्याचा निचरा होईल आणि ते पाणी नाल्यामध्ये निघून जाईल. म्हणजे पाणी साचलंच नाही कुठे? नाही, कारण एक साईडला माझ्याकडून नाला आहे, दुसऱ्या साईडनं रोड आहे. 2 बेडमधलं अंतर किती ठेवलं? 2 बेडमधलं अंतर मी 10 फूट ठेवलेलं आहे. कोणत्या बेडमध्ये 5 ते 6 तास माझ्या बेडमध्ये निघालेले आहे. या पिकासाठी तुम्ही खत व्यवस्थापन काय केलं? खत व्यवस्थापन मी DAP एकरी 1 पोतं दिलेलं आहे स्पेशल. नाही, पूर्ण शेताने फक्त तुरीला. आणि सोयाबीनला खतच दिलं? सोयाबीनला मी खतच दिलं नाही. मग सोयाबीन कसं आहे आता सध्या? सोयाबीन माझं एकरी 10 क्विंटल येण्याची गॅरंटी आहे. हो, खूप छान आहे. बरं, आता तूर जे लावलेली आहे तुम्ही, तर ते घरची लावली की बाजारातून पॅकेटची आणून? नाही, मी ती बाजारातली आहे, ग्रीन हाऊस तूर आहे, ती घरची लागवण केलेली नाही. 2 झाडातलं अंतर कसं ठेवलं तुम्ही? 2 झाडातलं अंतर मी 1 फुटाचं ठेवलेलं आहे. म्हणजे एका ठिकाणी 3 ते 4 झाडं लागवण केलेलं आहे. आणि मग हे आता तुम्हाला पेरणी करताना 2 प्रकारे, म्हणजे ट्रॅक्टरनं तुम्हाला सोयाबीन पेरावं लागलं असेल आणि तूर वेगळी, तर त्यासाठी किती मजूर लागला तुम्हाला? मला मजूर जवळपास जास्त लागले, जवळपास 7 ते 8 मजूर लागले मला तूर लागवणसाठी. आता तूर जर बेडवर घेतली तर तुमचं क्षेत्रफळ सोयाबीनचं घटलं असेल तर ते किती प्रमाणात आहे? सोयाबीन 75%, तूर 25% असं हे प्रमाण आहे. परंतु तुरीनं तर आता तुम्ही सांगता की सगळीच जागा व्यापली. हो, तुरीनं पूर्ण जागा व्यापलेली आहे, पण आता सोयाबीन निघण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे यावर्षी तुम्ही मुख्य पीक म्हणून तुरीकडे पाहता? मुख्य पीक माझं तूर आहे, कारण दरवर्षी मी यामध्ये हरभरा पेरत असतो. पण हरभऱ्याचा खर्च पाहता असं वाटलं तूर हे खूप चांगलं पीक आहे, चांगलं उत्पादन देऊ शकते. बरं, आता मागच्या वर्षी तुमचे जे बेडवर तूर नव्हती आणि सामान्य ज्या तुरी होत्या, तर त्याच्यावर पावसाचा काय परिणाम झाला होता? तुमची काय तुलना आहे? माझी तुलना हेच आहे की पावसाचं एवढं प्रमाण होतं की त्यामुळे माझी तूर 50% जळली होती, आणि जे 50% राहिले ती एवढी काही खास नव्हती, त्यातली फक्त अर्धा एकर तूर चांगली होती व्यवस्थित. यावर्षी जर तुम्ही बेडवर पेरली नसती तर परिस्थिती माझी तशीच राहिली असती, जे मागच्या वर्षी होती त्यापेक्षाही खराब असते. आता मला एक महत्त्वाचं असं विचारायचं आहे की जसं तुम्ही सांगितलं की सोयाबीनमध्ये मला एकरी 10 क्विंटलपर्यंत गॅरंटेड होईल असं आता सध्या परिस्थिती आहे. तर मला सांगा की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, जसं तुम्ही सांगता की तूर माझी अशी आहे तशी आहे, तर तुम्हाला काय अपेक्षा आहे की या तुरीपासून मला किती उत्पादन? या तुरीपासून मला निश्चित वाटते कमीत कमी 40 ते 45 क्विंटल तूर व्हायला पाहिजे. म्हणजे किती एकर आहे सगळी तूर? 4 एकर तूर आहे माझी. खरी पाहिलं तर ती नियमान जर म्हटलं तर 1 एकर तूर, पण ती 4 एकर. तसं नाही ना, तुम्ही तूर पेरत असताना जर तुरीचं क्षेत्र हिशोबात धरलं तुम्हाला 4 एकर धरावं लागेल. बरोबर आहे ना, म्हणजे आता या स्टेजमध्ये तुमचं दुसरं पीक थोडी तिथे नाही, आता काय निघणार. म्हणजे माझे 4 एकर क्षेत्र आहे तुरीचं जवळपास. आणि गावचं जे उत्पादन आहे सरासरी, म्हणजे जनरल जर कापशी रोडचा आपण विचार केला तर या गावात
तुरीला किती तसं जनरल उत्पादन किती होते? एकरी 3 ते 4 क्विंटल जनरल हे होते. हो. आणि चांगल्यात चांगलं जर शेतकरी जर उत्पादन घेणार असेल तर त्याला एकरी किती? एकरी जास्तीत जास्त 5 क्विंटल. म्हणजे आता तुम्ही फक्त बेडवर तूर पेरून दुप्पट उत्पादनाची अपेक्षा करता? दुप्पट नाही, तिप्पट. तिप्पट. मग हे अतिशयोक्ती वाटत नाही काय? नाही, अतिशयोक्ती कामच नाही, कारण तूरच अशी आहे. फक्त झाडाचा आकार वाढला म्हणजे तुम्हाला उत्पादन होईल हे कशाहून? असं नाही, कारण संकट खूप आहे, काही हरकत नाही, पण संकट जर आले नाही तर मला निश्चित एकरी 15 क्विंटल तूर होईल. म्हणजे खूप चांगलं जर वातावरण राहिलं, म्हणजे निसर्गाचा सहकार्य असलं दिली तर तुमचं हे होईल. मला एक सांगा की तुरीमध्ये फक्त तुम्ही एकरी एक DAP दिलं आणि एक कटिंग केली? एक कटिंग केली बस. आता दुसरा खताचा डोस तुम्ही त्याला बूस्टर डोस देणार का? आता मी दुसरा डोस आता या 4-8 दिवसात देणार आहोत. किती देणार आता 4 एकरासाठी? तो आता मी लिक्विड DAP जे असते ते देणार आहोत. ते लिक्विड DAP तुम्ही कशा माध्यमातून देणार? पंपाच्या सहाय्याने ड्रिंचिंग करून. ड्रेंचिंगचा खर्च तर खूप आहे हो. खर्च वाढेल पण तेवढं उत्पादनही वाढेल ना. मग आता ड्रेंचिंग करण्यासाठी साधारण तुम्ही 4 एकराला किती पंप म्हणजे किती पाणी वापरणार? 4 एकराला जवळपास मला 60 पंप लागतील, म्हणजे 12 120 लिटर पाणी लागेल. मग आता हे 1200 लिटर पाणी, 1200 लिटर पाणी लागेल 12. तर हे 60 पंप तुम्ही ड्रेंचिंग करणार, तर हे जे लिक्विड DAP आहे म्हणजे तुम्ही हे जे आपलं मार्केटमध्ये भेटते त्याच बॅगेचं पाणी करणार की लिक्विड DAP बॉटलमध्ये? डायरेक्ट बॉटलमधलं लिक्विड DAP घेणार. प्रतिपंप किती वापरणार? प्रत्येक पंपाला जवळपास 100 मिली काहीतरी असं पाहिजे वाटते. म्हणजे तुम्ही हे कुठं ऐकलेलं आहे का, कुणं अनुभवात? अनुभवातून सांगितलं आहे का शेतकऱ्यांनी की असं असं पाहिजे म्हणून. आणि त्याच्यासोबत आणखी काही टाकणार की फक्त DAP? टायकोडर्मा वगैरे त्यासोबत टाकू. ट्रायकोडर्माचा काय फायदा होणार तुमच्या तुरीला? टायकोडर्मामुळं काहीतरी मर नावाचा रोग वगैरे येण्याची शक्यता नसते म्हणतात, म्हणून टायकोडर्मा वापरावं लागतं. सोयाबीनचं तुमचं व्यवस्थापन संपल्यानंतर तुरीचं व्यवस्थापनाला सुरुवात झालेली आहे, तर साधारण किती फवारण्या तुम्ही या तुरीसाठी पुढे करणार आहे? आता पुढं जवळपास निसर्गाने जर साथ दिली तर 2 ते 3 फवाऱ्या होईल, आणि साथ नाही दिली तर 1-2 फवाऱ्या शिल्लक होतील. आता तूर या पिकासाठी जे व्यवस्थापन आपण केल्या जातो, तर मुख्य कोणत्या किडी तुमच्या तूर पिकावर येतात? मुख्य कीड म्हणजे अळी सर्वात महत्त्वाचं कीड आहे. बरेच लोक असं बोलतात की ढगाळ वातावरण आलं, पाऊस आला तर त्याच्यानंतर धुकं पडते आणि त्याचा पण दुष्परिणाम आपल्या तुरीवर होतो, तर तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल? धुक्याचा तर खूप डेंजर परिणाम होतो, कारण धुकं जर पडलं तर काही सांगण्याचे हे नाही, कारण त्याचं काही सांगता येत नाही. मग त्याच्यातून वाचण्यासाठी तुमच्याजवळ काही उपाय आहेत का? त्याच्यातून वाचण्यासाठी आम्हाला धुकं पडलेलं दुसऱ्या दिवशी ताबडतोब त्या स्प्रेने पाणी शिपावं लागतं. हां, पाणी. त्याचा कशा प्रकारे फायदा होतो? त्याचा फायदा हा होतो की त्याच्यावरच्या धुक्यावरचे जे हे असतात, दव असतो ते निघून जाते. म्हणजे त्याच्यावरचा दुष्परिणाम आपल्याला थोडं इन्स्टंट तुम्ही उपाययोजना करू शकाल? करणार आम्ही. बळवंत भाऊ, खूप चांगले अनुभव तुम्ही सांगितले आणि तुमची जी तयारी आहे ते अगदी प्रत्येक जे संकट पुढे येऊ शकते तर त्याचा काय तोड असेल, त्याची काय उपाययोजना असेल ते तुम्ही सध्या ते करण्यासाठी सिद्ध आहात. आणि नक्कीच निसर्गानं साथ देव अगर न देव पण तुम्हाला निश्चित तुमचं अपेक्षित उत्पादन मिळेल अशी मला आशा आहे, कारण तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्ही बोलले त्या पद्धतीनं नक्कीच तुम्हाला ते पीक व्हायला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं तुमच्यासारखंच प्रत्येक शेतकऱ्याला पीक व्हायला पाहिजे. आणि तुम्ही जे नवीन नवीन गोष्टीचा अवलंब करता तर या आपल्या आकाशवाणीच्या माध्यमातून ते शेतकऱ्यापर्यंत जाईल आणि तुमचं अनुकरण करणारे तूर उत्पादक शेतकरी असतील, बेडवर तूर घेणारे शेतकरी असतील, हे तयार होतील. आणि तुमचा जो प्रयोग आहे कृषी विभागाशी संबंधित, तर हा जो प्रयोग तुम्ही तुमच्या शेतात कृषी विभागाच्या माध्यमातून बांधावर वृक्ष लागवडचा हाती घेतलेला आहे आणि तुमचं स्वतः माती परीक्षण झालेलं आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्ही शास्त्रीयदृष्ट्या करता, म्हणून तुम्हाला कोणतंच पीक अशक्य होणार नाही अशी आपण आशा करूया. आपण ही जी आम्हाला एक महत्त्वपूर्ण मुलाखत दिली त्याबद्दल मी आकाशवाणी परिवारातर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. आत्ताच आपण बळवंत किसन आमले, मुक्काम पोस्ट कापसी रोड, तालुका जिल्हा अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. विषय होता सोयाबीन, तूर आणि सीताफळ लागवड. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात ऐकूया एक संवादाचा विषय आहे गहू पिकाचे ओलीत व्यवस्थापन. यामध्ये सहभागी आहेत सूरज गोडे आणि किशोर कुकडे. अरे भाऊराव, ओ भाऊराव, काय रे बा नारायण लेका, तुले एवढं वातावरण गोळगोळ आहे लेका, आणि तू काय आवाज देऊ राहिला संध्याकाळच्या पायरी मला? अरे बाबा, दुपारी पाहिलं का त्या कुठे ढगाळ आहे ना, मी इकडे काहीच्या इकडे गेलो होतो आपल्या जंगलात,
तर चांगलं ढगाळ वातावरण आहे, पण अंदाज सांगेल होता तसा. असं हो का? म्हणजे असा अनुभव आहे बरं आपला. असं मी कालच नवं एक स्वेटर घेतलं बाबा त्यासाठी. म्हटलं थंडी वाईन म्हणून काही हो सांगता नाही राजा, म्हटलं. दुकान लय लागले आता स्वेटरीचे. हो माझोळ आहे जुनं, जरासं आखडून राहिलं, यंदा साल भागवतो. असं असं. हो. बरं मी काय म्हणतो, हा. कामाची गोड जरा विचारतो तुले. हो ना, आता आपण आता इकडल्या तुला तिकडल्या मालूम आहे. बसणं जरा बरं, जरासा घडीभर बस तर खरी उभ्या उभ्या काय बसतं गड्या, मी कधी गहू न पीक पेरणारा माणूस. यंदा लावला मी गहू. यंदा कसा काय तुझ्या मनात आलं काय माहित गड्या. म्हटलं आता कसं आहे, म्हटलं विद्यापीठाने सांगितलं, केविकेने सांगितलं की आपल्या फरदळ कापसाची घेऊ उलंगवाडी करून टाका, फरदळ काही घेऊ नका. पण एक कसं आहे, गव्हाचं पीक कमी येऊ जास्त येऊ, हो पण आता तेनं सांगितल्यावर पुढच्या पिकाच्या हिशोबानं तुया जो निर्णय घेतला, हो सध्या तुया एका बाणात 2 पक्षी मारले. असं का? एक तर तुया काय केलं, त्या बोंडळीची माती केली, हो बराबर. आणि दुसरं आता हे पीक गव्हासाठी वावर तयार केलं, हो म्हणजे हे दुसरं वावर पीक येऊनच राहिलं. बराबर. आणि तू जर त्या कापाशीच्या फरदळच्या भरोश्यावर बसला असताना तर असे बारीक बारीक बोंड झाले असते हो ना, यात ना त्यात राहिला असता तू. बराबर. आता एक तर काय होऊन राहिलं, तू वावर एकदम तयार होऊन राहिलं. हो गहू काढल्यावर तुला काही वावर जास्त तयार करायचं काम नाही पडत. नाही बराबर. म्हणजे आता पीकही येऊन राहिलं आणि बोंडळीचा नायनाटही झाला. बरं आता मला सांग, माझ्याजवळ पाण्याची चांगली व्यवस्था, यंदा पाणी बी चांगलं पडलं, हो त्याच्यामुळे आपली बोर बी टनाटना आणि येईल बी पाणी आहे. हो आता गावाला जरासं मला उशीरच झालता मला लावायले. हो पण त्या गव्हाचं पाण्याचं व्यवस्थापन कसं करू, कोणकोणत्या पाळ्या असतात ते काहीतरी कोण्या दिवसात द्यायला लागतात ना, महत्वाच्या त्याला महत्वाच्या महत्वाची गोष्ट विचारली हा. बाबा. याचा एक म्हणजे असं म्हण की एक तक्ता म्हणजे एक चार्ट असते. असं. आता तुम्ही जर समजा याच्यात जर दिरंगाई केली, हा. म्हणजे आपण काय करतो, गहू पेरतो, बराबर मग आपलं काय चुकबुल होती की आपण पाणी उशिरा देतो, पाणी वेळेवर देत नाही. बराबर. तसं तर जमिनीच्या मजदुरावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. हा. पण पिकाच्या वाढीच्या ज्या नाजूक अवस्था आहेत, आता कोणकोणत्या बापा गव्हाच्या अशा? सहा. मला एकच मालूम आहे फक्त, ती 21 दिवशी देतात म्हणून. हा, तर 6 अवस्था ज्या आहेत त्यात तुला पहिली माहित आहे, असं मुकुटमुळे फुटण्याची जी सुरुवात असते हा. ते 18 ते 20 दिवसात. असं यात पहिलं पाणी. असं. जर समजा तुया हे पाणी हुकलो हम्म. तर तुया उत्पन्नात 33% घट येऊ शकते. बापा बापा बापा. हा, म्हणजे तुया ते जे ध्यानात 21 दिवस, हा. तर ते हेच पाणी आहे असं. की याच्यात जर दिरंगाई झाली, कारण या पिरियडमध्ये जे मुकुटमुळे फुटतात आणि त्याला जर पाण्याचा ताण पडला तर मग उत्पन्नात लक्षणीय घट होते. असं. हा, त्याच्यानंतर दुसरा टाइम आहे तो जास्तीत जास्त फुटवे अवस्था जे येते ते 30 ते 35व्या दिवशी. असं 35व्या दिवशी हा, लगभग. तर ते जर समजा आपलं हुकलं तर याच्यात 11% आपली घट होऊ शकते उत्पन्नात. असं. अधिक एक गोष्ट, हा. आता कांडी धरण्याले ची जी उशिराची अवस्था असते, गव्हाले कांडी धरते, बराबर. तर 45 ते 50 दिवस या पिरियडमध्ये आपलं तिसरं पाणी पाहिजे. असं. म्हणजे त्याच्यात जर चाड बसली तर 11% उत्पन्नात घट होते. आणि सगळ्यात जर बारकी अवस्था म्हणजे सांगायची गोष्ट, बारकाईनं लक्ष ठेवायची फुलर अवस्था, असं. 65 ते 70व्या दिवशी तुमचं चौथं पाणी झालं पाहिजे. असं. नाही झालं समजा तर 25% घट संभवते. 5वा नंबर म्हणजे दाण्याची दुधाळ अवस्था. हा बराबर. दाण्याच्या दुधाळ अवस्थेत हा. 80 ते 85व्या दिवशी समजा असं. तर तुमचं नुकसान असं पकडा की 9 ते 10% नुकसान तुमचं होऊ शकते. असं. आणि सगळ्यात असते चिकाची अवस्था बराबर. शेवटची. हो. तर चिकाच्या अवस्थेत पण तुम्ही जर दुर्लक्ष केलं, आता काय आपण म्हणतो का भरला, बराबर हा? बराबर. आता चिकावर आला, दाणे टणक झाले, तर त्या टाइमला जर ताण पडला तरी तुमचं 2 ते 2.5%, 3% नुकसान तुमचं उत्पन्नात होऊ शकते. सगळ्यात महत्वाचं काय की जेवढा पुढे पुढे आपला गहू जाईल हो. तेवढं ऊन तपणं जास्त सुरू होते. बराबर. आणि त्या हिशोबाने त्याला मजदुरानुसार, त्याच्या जमिनीच्या मजदुरानुसार पाणी पाहिजे. बराबर. मग तुम्ही जर पाणी दिलं नाही समजा, हम्म. तर काय होते की हे टक्केवारी जे मी सांगितली, हा. तर याचा परिपाक असा होते, यातले 2-3 पाणी जर मोक्याचे हुकले समजा, बराबर. तुमचं 18 ते 20व्या दिवशी हुकलं, 65 ते 70व्या दिवशी हुकलं, तर हे 2 महत्वाचे आहेत. 33 आणि 25% नुकसान होते. म्हणजे बराबर. काय, फुलोराज गळणार तर त्याला दाना भरील काय, नाही. मग त्याचे घरं खाली राहतात. बराबर. मग त्याच्यामुळे काय होते, तर गव्हात लक्षणीय उत्पादन घटते. आणि मग आपण म्हणतो हे खत दिलं, ते खत दिलं, पाणी दिलं, पण त्याला वेळेवर पाणी देणं आवश्यक आहे. म्हणजे पाण्याच्या ज्या काही पाळ्या द्यायच्या आपल्याला, त्या म्हणजे टाइम टेबलनं द्या लागतात आपल्याला, असं म्हणण्यात आलं. एकदम टाइम टेबलनं द्या लागते. आणि हा जानेवारी महिना त्याच्यासाठी लय महत्वाचा आहे. असं. म्हणजे अथून हे सगळं आपली प्रक्रिया सुरू झाली. बरं मी काय म्हणतो, हा. हे तू आता सांगितलं, पण समजा आता थंडी वाढली, दव वाढलं, तर मग काही फरक गिरक पडते का? हा, थंडी वाढली तर आपला फायदा आहे. असं. आता जेवढे रब्बीचे पिकं आहेत, हा. आता काय म्हणून राहिलो आपण, हे वरचं बाहेर पाणी येऊन राहिलं, येऊन राहिलं, तिकडे उत्तरेत थंडीची लाट आहे, हा. तिकडे बर्फ पडून राहिलं, पाणी पडून राहिलं, याचा पुढे जर आपल्या इकडे चांगला परिणाम आला, म्हणजे आता पाय हम्म. पावसाळ्यात हवा इकून येत जाय, बराबर.
म्हणजे इकून आता आपला अकोला जिल्हा जर धरला तर बाळापूरच्या इकून वारे आहेत. हा पण आता काय होऊन राहिली, इकडून मूर्तिजापूरच्या इकडून हवा येऊन राहिली. असं म्हणजे हे कुकडली आहे तर इकडून उत्तरेतली लाट आहे, असं म्हणजे विरुद्ध दिशेने वाहून राहिले ना आता. हा मग इकडलं हवा आपल्या इकडे येते, म्हणजे ते थंडी घेऊन येते. असं आणि त्या लाटीत जर थंडी आली तर मग आपल्या समजा रब्बी पिकाची चांदी झाली. तर समजा एखाद्या शेतकऱ्याकडे पाण्याचं जे काही द्यायचं प्रमाण आहे किंवा उपलब्ध पाणी आहे हा. हे कमी आहे, हा. मग आता आपल्याला गहू तर घ्यायचं आहे, पण आता मर्यादित ओलीत व्यवस्थापन करायचं आहे, तर मग त्याच्यासाठी कोणतं पाण्याच्या पाळ्या आहेत? हा, लय महत्वाचं बोलला तू. आता कधी कधी तेच पाहिजे बा, आता माय बोरिंग गिरिंग जळली समजा, हो. मग लागला मला इशीर आणि वेळेवर पाणी नाही दिलं गेलं, मला महत्वाची वेळ मालूम असली हा, की बा आता एवढं आहे, याच्यात काय करायचं, काय करायचं. हो म्हणजे जेवढं पाणी आहे. आता तुम्हाला जर एकच ओलीत करायचं शक्य असलं समजा, तुमच्या ज्याने एकच ओलीत होऊ शकते, तर सगळ्यात महत्वाची वेळेस आहे 40 ते 42 दिवसात ते तुम्ही ओलीत करायचं. असं म्हणजे काय होईल की तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकते. असं जर समजा तुमच्यावर 2 ओलीताची सोय आहे तर पहिलं ओलीत करायचं 18 ते 20 दिवस, म्हणजे सुरुवातीला तुला सांगितलं होतं 21व्या दिवशी बरोबर ते, आणि दुसरं ओलीत करायचं 60 ते 65व्या दिवशी, असं फुलोऱ्याच्या टाइमले फुलोरायच्या टाइमले. म्हणजे काय, ते दोन्ही महत्वाच्या वेळी आपण पकडल्या बरोबर. तर मग आपल्याला उत्पन्नात घट होणार नाही. आणि तिसरं ओलीत जे आहे ते जर समजा 3 ओलीत तुमचे शक्य आहेत, की समजा आता असं झालं की बा आपलं बजेट 3 ओलीचं आहे, म्हणजे आपल्याला प्रत्येकाला कास्तकाराला समजते की आपलं पाणी किती दिवस पुरू शकतं. मग त्या हिशोबाने तुम्हाला ओलीत जर करायचं असलं तर पहिलं ओलीत 18 ते 20, दुसरं 40 ते 42व्या दिवशी, आणि शेवटचं ओलीत हे 60 ते 65व्या दिवशी. इसाचा पाळाच सांगून राहिला मला. अरे मग असा 20चाच पाळा आहे ना, कारण त्याला समान अंतर ठेवलं तर तेवढा ओलोसा पुरील आणि त्याच्यावर जास्त ताण पडणार नाही. आणि हे गोष्ट का तुया म्या तयार करायला आहे का? नाही. हे गहू संशोधन विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला जे आहे तर त्याच्या अभ्यासाअंती हे काढलेलं आहे. असं हे निष्कर्ष आहेत, हे निष्कर्ष आहेत. म्हणजे त्यानं हे सगळे प्रयोग केले बरोबर. आणि हे प्रयोग केल्यानंतर मग आपल्याला अडचण आली. आता तुम्हाला 1 पाणी आहे, 2 पाणी आहेत आणि 3 पाणी आहेत. आता 3 पाण्याच्यावर जर जास्त पाणी असले तर मग 6 पाण्याचा हिशोब आपण आधीच सांगितलं बरोबर की आपण या टप्प्यात पाणी दिलं पाहिजे. आणि सगळ्यात जास्त भूमिका जी आहे ती गव्हामध्ये पाण्याची आहे. तुम्हाला पाणी अति दिलं तरी त्याच्यात नुकसान होते आणि कमी पडलं तरी पण नुकसान होतेच. म्हणून काय तर त्याचा योग्य वापर झाला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं या कोष्टकाच्या पद्धतीनं जर आपण चाललो तर काय पाण्याचा अपव्यय होणार नाही आणि असलेल्या पाण्याची उपयोगिता वाढून जाईल. बरोबर. म्हणजे दोन्ही गोष्टीचा सुवर्ण मध्य होईल. शेतकरी बंधूंनो, आताच आपण गहू पिकाचे ओलीत व्यवस्थापन याविषयी संवाद ऐकलात. यामध्ये सहभागी होते सूरज गुळे आणि किशोर कुकडे. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात जाणून घेऊया कृषी मालाचे आजचे बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. गहू लोकल 2365 ते 2535, आवक 30 क्विंटल. उडीद 3500 ते 3500, आवक 2 क्विंटल. तूर 6200 ते 8000, आवक 1685 क्विंटल. हरभरा 4900 ते 5675, आवक 234 क्विंटल. हरभरा पांढरा 4900 ते 4900, आवक 16 क्विंटल. तीळ 10600 ते 10600, आवक 1 क्विंटल. कापूस 7789 ते 8010, आवक 325 क्विंटल. सोयाबीन 4300 ते 5220, आवक 3733 क्विंटल. सोयाबीन सीड 5300 ते 5880, आवक 106 क्विंटल. आत्ताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आजचं हवामान वृत्त. आजचं कमाल तापमान 30.8 सेल्सिअस, किमान तापमान 11 सेल्सिअस, प्रखर सूर्यप्रकाश 8.6 तास, हवेचा ताशी 0.5 किलोमीटर. सकाळची आर्द्रता 79% तर दुपारची आर्द्रता 28%. बाष्पीभवनाचा वेग होता 4 मिलीमीटर. आत्ताच आपण हवामानशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त हवामान वृत्त जाणून घेतलं. आजच्या या हवामान वृत्तासोबतच आपल्या आजच्या किसान वाणीची वेळ संपलेली आहे. तेव्हा पुन्हा भेटू आपल्या आवडत्या कृषीविषयक कार्यक्रमात. तोवर किशोर कुकडेला निरोप द्या. नमस्कार. आजच्या किसान वाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गुळे. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रम ऐकलात. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी,
शेतयोगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसान वाणी 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 किसान वाणी. आत्ताच आपण शेतकरी बंधूंसाठी प्रसारित किसान वाणी कार्यक्रम ऐकलात.